एखादी गोष्ट मुलाला हवी आहे म्हणून लोकांसमोर केला गेलेला हट्ट, त्यातून निर्माण झालेली आरडाओरडा, लोकांमध्ये दिसून येणारे बिहेवियर, पालकांना लाज वाटते म्हणून ते थांबवण्यासाठी मुलाला दिले गेलेले अनेक चॉईसेस किंवा पर्याय आणि त्यामुळे त्या मुलाची तयार होणारी सवय. हॅलो फ्रेंड्स, मी दीक्षिता रॉड्रिक्स, सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट. सार्वजनिक ठिकाणी होणारे मुलांचे हट्ट किंवा टँट्रम्स हे तेव्हाच थांबतात जेव्हा त्यांना मिळणारे प्रोत्साहन किंवा अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स जेव्हा आईवडील देणं बंद करतात. समस्या ही नवीन नवीन खेळणी हवी आहेत म्हणून नाही, तर तुम्ही दिलेला प्रत्येक नवीन पर्याय हा त्या मुलाला हेच शिकवत होता की हट्ट धरून राहिल्यास आपल्याला आणखीन नवीन पर्याय किंवा ऑप्शन्स उपलब्ध होतात. मुलासमोर एकच पर्याय ठेवा आणि त्याच क्षणी मर्यादा ही निश्चित करा. आज तुझ्याकडे हाच खेळ आहे आणि तुला ह्याच खेळाशी खेळता येईल. जेव्हा माझं मूल ही ह्या टँट्रम मधून जातं, हट्ट पकडतं, त्याला प्रेम देते आणि जर सहनच झालं नाही तर त्या क्षणी त्या वातावरणातून मी त्याला बाहेर घेऊन जाते. पॅरेंट्स स्वतः ठाम राहा आपल्या बोलण्यामध्ये आणि बाउंड्रीज मध्ये. अशा वेळी स्वतःला इमोशनली सावरा. प्रतिसाद ताबडतोब देऊ नका. कोणताही बॅकअप पर्याय किंवा कोणतीही तडजोडीचे ऑप्शन्स उपलब्ध करून देऊ नका. जर रडणे किंवा ओरडणे वाढलं तर शांतपणे मुलाला उचला. लक्षात घ्या, जेव्हा हट्टपणाचे वर्तन हे चालू होते, टँट्रम्स चालू होतात, तेव्हा खेळामेळीचे जे वातावरण असते ते संपलेलं असते. मूल हे गोंधळलेलं नसतं, तर ज्या पद्धतीनुसार त्याला शिक्षण दिलेलं असतं त्या पद्धतीनुसारच ते वागते, त्यानुसारच ते प्रतिसाद देत असतं. सार्वजनिक ठिकाणी रडारड किंवा हट्ट करून हवे ते मिळविण्याची सवय ज्या रचनेतून तयार झालेली आहे ती रचना बदलली तर वर्तनातही हळूहळू बदल हे दिसून येतात.